नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी संस्थेकडून एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे। या परिपत्रकाच्या माध्यमातून सारथी स्कॉलरशिप एक्झाम बद्दल डिटेल माहितीचा हा व्हिडिओ असणार आहे। सो तुम्ही पण बघा, तुमच्या बरोबर तुमचा जर काही ग्रुप असेल, फॅमिली मेंबर असेल, रिलेटिव्ह असेल तर त्यांच्या ग्रुपमध्ये पण पाठवा आणि तुमच्या स्कूलचा जर ग्रुप असेल त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक नक्की पाठवा, कारण सारथीकडून 6 वेगवेगळ्या परीक्षांसाठी स्कॉलरशिपचे फॉर्म सुटलेले आहे। मग यामध्ये मेजर जे प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला मी काही प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, पण तत्पूर्वी या संदर्भातले डिटेल व्हिडिओमध्ये माहिती देणारे असे व्हिडिओ आहे, तुम्हाला ते पाहिजे असेल आणि त्याचबरोबर या सारथीसाठी फॉर्म भरल्यानंतर सीटी एक्झाम तुम्ही देणार असाल तर त्यासाठी प्रिपरेशन करणारे असे कंटेंटचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल, म्हणजे विषयांचे लेक्चर्स आहे, तुम्हाला मार्गदर्शन करणारे लेक्चर या बॅच मध्ये अवेलेबल। फक्त ₹1 बॅच तुम्ही जॉईन करू शकता। जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, डायरेक्टली जाऊन जॉईन करून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार, फॉर्म कोणत्या परीक्षांचे सुटले, कुठून, सारथीकडनं। दुसरं काय, कोणत्या कॅटेगरीचे उमेदवार या सारथीद्वारे फॉर्म भरू शकतात, फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे आणि कागदपत्रे कोणकोणती लागतात, त्यांचं ऑफिशियल नोटिफिकेशन पण तुम्हाला मी दाखवणार आहे। ते सगळं आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी पुढील काही व्हिडिओ आहे आणि याच्या पाठीमागे पण काही व्हिडिओ मी घेतले, तुम्ही बघितले नसेल, का बघितले नाही, कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल। चला 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 लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण पाठीमागचे व्हिडिओ तर बघून घ्याच, पण पुढे येणारे महत्त्वाची अपडेट असणारे व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। हे सगळे व्हिडिओ मी पुढे घेणार आहे। अभ्यास कसा करावा, महत्त्वाचे टॉपिक कोणते, बुक लिस्ट काय, नवीन बदल काय झाला, लाभ दुसऱ्यांदा मिळणार का, शिष्यवृत्ती काय आणि कसं मिळणार आहे। सो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि पाठीमागचे व्हिडिओ पण बघून घ्या। अजून एक महत्त्वाचं, खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, डायरेक्ट जाऊन गुगल फॉर्म ओपन करा, 2 मिनिटाचं काम फक्त, गुगल फॉर्म भरून आमच्याकडे पाठवा, तुम्हाला आम्ही पर्सनली तुम्हाला आमची टीम शिष्यवृत्ती बद्दलचं अपडेटची PDF पाठवून देणार आहे आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। चला तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जाऊ तुम्हाला मी। फॉर्म सुटले सारथीच्या 6 योजना आहे बघा, इथे तुम्हाला दिसतंय सारथी 1 2 3 4 5 आणि 6 कुणासाठी आहे तर UPSC दिल्ली, UPSC महाराष्ट्र, MPSC स्टेट सर्व्हिस साठी, MPSC MES साठी पण आहे, बँकिंग रेल्वे साठी पण आहे आणि JMFC म्हणजेच न्यायिक सेवेसाठी सारथीचे फॉर्म सुटलेले आहेत। आता यामध्ये सारथीमध्ये कोण फॉर्म भरू शकतं, तुम्हाला मी इथे ऑलरेडी याच्या पहिले सांगितलंय, सारथीमध्ये SC BC, मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि EWS वाले फॉर्म भरू शकतात। आता हे मी तुम्हाला यापूर्वी सांगत आलोय, पण आता त्यांचं नवीन जे सूचना पत्र आलंय, मार्गदर्शन सूचना आली, त्यात काय सांगितलं ते पण थोडक्यात बघूया आपण, 1 बाय 1 बघूया आपण। बघा यामध्ये लाभ काय मिळणार, तर ह्या बघा 6 एक्झाम साठी लाभ आहे, तुम्हाला मी आत्ताच दाखवलं, ह्या 6 एक्झाम आहे, त्यामध्ये UPSC दिल्ली, UPSC महाराष्ट्र, MPSC राज्यसेवा आहे, MPSC MES आहे, त्यानंतर MPSC कनिष्ठ स्तर दिवाणी किंवा त्याला आपण म्हणूया न्यायिक सेवेसाठी आहे, त्यानंतर SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जाहिराती आहे आणि IPS बँकिंग आणि रेल्वेच्या, अशा 6 योजनेसाठी ही जाहिरात आलेली शिष्यवृत्तीची। यामध्ये कालावधी तुम्ही बघू शकता, सगळ्यांचा जवळपास 11 महिने कालावधी आहे, फक्त SSC आणि बँकिंगचा 6 महिने कालावधी आहे। आणि तुम्हाला जे स्टायपेंड मिळणार ते कसं मिळणार आहे, UPSC दिल्लीसाठी तुम्हाला बघा 13,000 प्रति महिना, 18,000 एका वेळेस आणि 10,000 एक रकमी, जवळपास 1,71,000 अमाऊंट तुम्हाला UPSC दिल्लीसाठी आहे। UPSC महाराष्ट्रासाठी तुम्हाला 11 महिन्यांचा कालावधी आहे, 13,000 ते जवळपास 1,41,000 आणि 18 जवळपास 41 8 49 आणि एक जवळपास 161 पर्यंत किंवा 1,60,000 पर्यंत तुम्हाला इथे मानधन मिळणार आहे। त्यानंतर MPSC राज्य सेवेसाठी तुम्हाला 10,000 प्रति महिना आणि 1200 वन टाइम तुम्हाला 11 महिने मिळणार आहे, म्हणजे 11 1,10,000 आणि 12 1,22,000 तुम्हाला राज्य सेवेसाठी आहे। त्यानंतर MES साठी पण सेम अमाऊंट आहे, न्यायिक सेवेसाठी पण सेम अमाऊंट आहे आणि तुम्हाला SSC साठी जर सिलेक्शन झालं तर 10,000 प्रति महिना 6 महिने 60 आणि 12 72,000 SSC साठी भेटणार तुम्हाला। IPS बँकिंग साठी तुम्हाला 6 36 आणि 10 46,000 रुपये तुम्हाला बँकिंगला मिळणार आहे। सो अशी ही स्कीम आहे, याच्याबद्दल ऑलरेडी मी पाठीमागे बोललेलो आहे, जास्त याच्यावर बोलत नाही। सो सारथीकडनं 6 योजनांचे फॉर्म ओपन झालेले आहे आणि 1 ऑगस्टचं हे नोटिफिकेशन आलेलं होतं, पण आता काल परवा अपडेट झालेला आहे, त्यात मार्गदर्शन सूचना त्यांनी दिलेल्या आहे। यामध्ये आपण बघूया की या सारथीच्या अंतर्गत 25च्या अंतर्गत कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, नवीन विद्यार्थी किती वेळा अर्ज करू शकतो जर नवीन विद्यार्थी असेल। आता हा नवीन शब्द मी जाणून बुजून टाकलाय, जुना विद्यार्थी ज्याने आतापर्यंत जर एकदा जरी सारथीमधनं फॉर्म भरून सारथीमधनं शिष्यवृत्तीचा जर लाभ घेतला असेल तर डबल फॉर्म भरता येत नाही, मी आत्ताच भरून बघितलाय, नाही भरता। ज्याने लाभ घेतलाय तोच विद्यार्थी जर घेतला मी तर त्याला फॉर्म भरता येत नाही, फक्त बार्टीनेच ती स्कीम सगळ्यांसाठी दिली, बाकीच्या संस्थांनी दिलेली नाहीये। या संदर्भात काय करायचं मी शेवट तुम्हाला मी सांगतो। ओके, आता नवीन विद्यार्थी किती वेळा अर्ज करू शकतो, तर नवीन विद्यार्थी एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो। एका वेळेस उमेदवार
उमेदवार एकच योजनेसाठी अर्ज करू शकतो, पण एका वेळेस अनेक नाही करू शकत, पण मात्र सगळ्यांना अप्लाय करू शकतो. मग त्यांनी सांगितलंय सगळ्याच योजनेला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, एकापेक्षा अधिक योजनेकरिता अर्ज करायचा असल्यास रजिस्ट्रेशन अंती, सगळं रजिस्ट्रेशन अंती तुम्हाला काय आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे. याचा वापर करून डॅशबोर्ड पानावरील न्यू ऍप्लिकेशन या टॅबवर क्लिक करून इतर योजनांकरिता अर्ज भरता येईल. तथापि याकरिता उमेदवाराने सारथी मार्फत प्रायोजित प्रेक्षण उपक्रमांकरिता योजनानिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुसार, वयानुसार आणि अर्जात नमूद केलेल्या इतर पात्रता अटी पूर्ण केल्या असाव्यात. म्हणजे त्या एक्झामला 12वी लागतं, कुठे तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं, कुठे तुम्हाला ग्रॅज्युएशन प्लस इतर लागतात, किंवा इंजिनिअरिंग लागतं तुम्हाला, किंवा लॉ लागतं, त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 6 योजना त्यांच्याकडे आल्या, 6च्या 6 स्कीम तुम्ही जर बसत असाल सगळ्या पात्रतेमध्ये तर अप्लाय करू शकता. पण एका वेळेस एक करायचा, याला फी नाहीये, फ्री आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल सगळ्या 6च्या 6 योजनेसाठी तुम्ही फॉर्म अप्लाय करावं. नवीन विद्यार्थी किती वेळा अर्ज करू शकतो मी तुम्हाला सांगितलं. आता किती अर्ज करू शकतो किंवा कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात त्यात बघा, मराठा असाल तुम्ही फॉर्म भरू शकता, कुणबी असाल फॉर्म भरू शकता, कुणबी मराठी असाल फॉर्म भरू शकता, मराठा कुणबी असाल तरी फॉर्म भरू शकतात, लक्षात घ्या. त्याचबरोबर तुमच्याकडे जर बघा आता यासाठी मराठा काय कास्ट सर्टिफिकेट लागतं का रे, नाही, मिळतच नाही ना कास्ट सर्टिफिकेट मराठाचा, नाही बरं, कुणबी मराठा, मराठा कुणबी. आता ह्या विद्यार्थ्यांना ओबीसी मिळतं, पण जर ओबीसी जरी नसेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे हे सर्टिफिकेट जर नसेल, तुमच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला असेल आणि त्या दाखल्यावरती जर मेन्शन असेल तुम्ही मराठा आहात, तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा कुणबी आहात, तुम्ही कुणबी मराठी आहात तरी चालणार आहे. बघा पुढे त्यांनी सांगितलंय प्रवेश परीक्षा अर्ज करतेवेळी उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट जर नसेल, आता कोणते कास्ट सर्टिफिकेट बघा, हे 2 चालतात. ईडब्ल्यूएसचा फॉर्म भरू शकतो, एससीबीचा उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकतो. हे जे सर्टिफिकेट आहे हे 25-26 ला व्हॅलिड असणार असं लागतं बरं का. ईडब्ल्यूएस दरवर्षी काढावं लागतं तुम्हाला माहिती आहे, एससीबीसी एकदा काढला तुम्हाला माहिती आहे. सो आता जर कार्ड नसेल लवकर अप्लाय करा आणि हे लागेल तुमच्याकडे. आता हे जर नसेल सर माझ्याकडे नाही काढलं, ठीक आहे, काही हरकत नाही. तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल ना, त्या दाखल्यावरती मेन्शन असावं लागेल याच्यापैकी एक मराठा किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी. तो दाखला सुद्धा तुम्ही विचारात घेऊन इथे फॉर्म भरू शकता. तुम्ही फॉर्म भरताना त्यांनी विचारलंय कास्ट सर्टिफिकेट आहे का, येस म्हणायचं. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये पण तुम्ही येस म्हणा, का म्हणा, कारण फॉर्म पुढे जात नाही, तुम्ही येस म्हणायचं आणि खाली विचारलंय कुठून काढलंय कास्ट सर्टिफिकेट, तर ऑर्डर मध्ये जायचं, ऑर्डर क्लिक करायचं. ऑर्डर गेलं की तुम्हाला खाली विचारतं की तुमची ऑथॉरिटी पर्सन कोण आहे, मग त्याचं नाव टाका, त्या शाळेचं नाव टाका, या शाळेतून मला हा दाखला देण्यात आलेला आहे, शाळेचं नाव टाका फक्त, दॅट्स इट, फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे शाळेचा दाखला तुम्ही वापरून फॉर्म भरू शकता, भले तुमच्याकडे ईडब्ल्यूएस एससीबीसी नसेल तरी, येतं लक्षात. सो हे वैध असणारे डॉक्युमेंट तुमच्याकडे जर असेल हे दोघं तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही याच्या आधारे सुद्धा फॉर्म भरू शकतात. आता नॉन क्रिमिलियर किंवा उत्पन्नाचा दाखला किती वर्षाचा हवा, इथे किंवा शब्द आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि त्यातल्या तुम्हाला जो उत्पन्नाचा दाखला आहे तो तहसीलदाराकडून घ्यायचा, तहसीलदार कार्यालयातून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आता किती वर्षाचा हवा, तर उत्पन्नाचा दाखला लागेल ज्यांना तो 3 वर्षाचाच लागेल, बरोबर आहे. 3 वर्षाचा काढा असेल तर वेल अँड गुड. दुसरं नॉन क्रिमिनल कोणाला लागेल बरं, बघा पुढे मी त्यांनी सांगितलंय या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे उत्पन्न दाखला मागील 3 वर्षाचा तहसीलदार यांच्या सैन्य निर्गमित केलेला असावा किंवा नॉन क्रिमिनल दाखला असणे बंधनकारक आहे. बघा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल 3 वर्षाचा चालेल, किंवा त्यांनी किंवा सांगितलंय, किंवा तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असलं तरी चालणार आहे. त्यातल्या काही विद्यार्थ्यांना कंपल्सरी नॉन क्रिमिनल आहे. कुणाला कंपल्सरी आहे, कुणबी मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र असल्यास तुम्हाला क्रिमिलियर अनिवार्य असेल. सो क्रिमिलियर तुम्हाला काढावं लागेल, लक्षात घ्या. ह्या उमेदवारांना कुणबी मराठा कुणबी, मराठ्यांना फक्त नॉन क्रिमिनल लागणार नाही. असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला दाखवून आणि उत्पन्नाचा 3 वर्षाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. नॉन क्रिमिनलची गरज नाही आहे. अदरवाईज हे उमेदवार आहे त्यांना नॉन क्रिमिनल इथे लागणार आहे. दिव्यांग सर्टिफिकेट लागेल, अनाथांना सर्टिफिकेट लागणार आहे. त्यांच्याकडे असेल तरच फॉर्म भरू शकतात त्या कॅटेगरीमधनं. तुम्हाला जर अडचण असेल तर हा मेल आयडी आहे त्यांचा, सॉरी वेबसाईट आहे, ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्यांची माहिती घेऊ शकता आणि डायरेक्टली फॉर्म पण भरू शकतात या वेबसाईटवरनं. पुढची माहिती तुम्हाला वयोमर्यादा पण त्याने दिली बघा, वयोमर्यादा तुम्हाला दिली बघा. युपीएससी दिल्लीसाठी 21 मिनिमम लागतं, 31 लागतं. मराठ्यांसाठी कुणबीला 34 आहे आणि दिव्यांगांना 44 आहे. एमपीएससी तुम्हाला करायची असेल, एमपीएससी आता बघा युपीएससी दोन्ही पण आहे, महाराष्ट्र आणि दिल्ली दोघं असणार आहे. आणि एमपीएससी जर असेल स्टेट सर्व्हिस तुमची तर त्यामध्ये कमीत कमी 19, मराठ्यांना 37 वर्षापर्यंत आहे. कॅटेगरीला म्हणजे कुणबीला 42 आहे आणि दिव्यांगांना 44 आहे. आणि ग्रॅज्युएशन लागतं बघा एमपीएससी आणि युपीएससीला. त्यानंतर तुम्हाला एमपीएससी मधनं ज्युडिशियरी एक्झाम ज्या न्यायिक विभागाच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यासाठी अप्लाय करायचं असेल तर कमीत कमी 21, ओपनला 34 लागेल, म्हणजे मराठ्यांना कुणबीला 37 लागेल आणि दिव्यांगांना 44 लागेल. तुम्हाला लॉचं ग्रॅज्युएट असेल तर
बिंदास तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुम्हाला MPSC मधून इंजिनिअरिंग MES साठी अप्लाय करायचं असेल तर कमीत कमी 19, ओपनला मराठा 37, कुणबी 42, दिव्यांग 44 तुमचा इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनला अप्लाय करायचं असेल तर 19 पासून मराठांना 29 आहे, कुणबीला 32 आहे, दिव्यांगांना 42 आहे, ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्हाला बँक आणि रेल्वेसाठी अप्लाय करायचं असेल तर 18 पासून 29 मराठांना 32, कुणबीला 42, दिव्यांगांना ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. सो हे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकता. वय आणि तुम्ही पात्रता बघून घ्या, शैक्षणिक पात्रता. कागदपत्रे कोणती लागणार आहे त्यांनी त्यांच्याच ऑफिशियल हे नोटिफिकेशन त्यात त्यांनी सांगितले काय डॉक्युमेंट लागतो तुम्ही लक्षात घ्या. जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा EWS किंवा SABC कोणतेही एक मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत लागणार तुम्हाला. मूळ प्रमाणपत्र त्याची स्कॅन पण लागणार आहे. आता फॉर्म भरताना तुम्हाला झेरॉक्सवर चालते पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मूळ लागणार आहे. दुसरं तुमच्याकडे कुणबी मराठा प्रवर्गकरिता जात प्रमाणपत्रासह शाळा सोडल्याचा दाखला ज्यावर जात प्रवर्ग नमूद असलेला अनिवार्य आहे. बघा तुम्हाला इथे जात प्रमाणपत्र सह म्हणजे जे विद्यार्थी कुणबी मराठा यांची यामधून बिलॉंग करतात जातीसह तुम्हाला काय लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला पण लागणार आहे. जन्म दाखला कंपल्सरी आहे, 10वीचे मार्कशीट किंवा गुणपत्रक लागणार आहे, 12वीचं लागणार आहे, पदवीचं लागणार आहे, डोमेसाईल लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचं तुमच्या पासबुकच्या पानाची स्कॅन प्रत लागणार आहे. आता लगेच नाही पण ती नंतर लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ते जर तुमचं नसेल तर नातेवाईक किंवा पालकांचे पासबुक कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही, म्हणजे तुमचंच लागणार. लक्षात घ्या तुमचंच लागणार. राष्ट्रीयकृत बँकेतलं खातं पाहिजे तुम्हाला. तहसीलदार कार्यालयातून तुम्हाला निर्गमित केलेला मूळ उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र स्कॅन परत 25-26 करता वैध असलेला. आता इथे त्यांनी सांगितलं आहे 25-26 करता वैध असलेला, पण सुरुवातीला सांगितलं उत्पन्नाचा दाखला 3 वर्षाचा लागणार आहे. दिव्यांग सर्टिफिकेट लागेल तुम्हाला आणि अनाथांचं सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. सो याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल सारथीला तुम्ही कॉल करू शकता. सारथीचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिले, त्यानंतर वेबसाईटचा ऍड्रेस पण दिलेला आहे, ईमेल ID पण दिलेला आहे. सो तुम्ही यांना कॉल करू शकता, तुमच्या शंका पण विचारू शकता. पण मात्र ज्यांनी एकदा फायदा घेतलेला आहे दुबार ते फायदा घेऊ शकत नाही. मी फॉर्म भरून बघितलाय आणि या स्टेप्स आहे तुमच्या सगळ्या. बघा तुमची एक्झाम ऑनलाईन ऍप्लिकेशन आल्यानंतर तुमची एक्झामची स्टुडंटची एक्झाम होणार. एक्झाम झाल्यानंतर तुमचं एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर होणार. त्यानंतर तुम्हाला एखादी अकॅडमी सिलेक्ट करायची मार्गदर्शनासाठी. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या अकॅडमीकडनंच केलं जाणार आहे आणि नंतर तुमचं मार्गदर्शन किंवा कोचिंग चालू होईल आणि स्टायपेंड पण तुमचं चालू होणार आहे. या संदर्भात तुम्हाला मी डॉक्युमेंट ऑलरेडी दाखवलेलं आहे. ते डॉक्युमेंट तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि या संदर्भात आपली 1 रुपयाची बॅच पण खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली, डायरेक्ट जॉईन करा. गुगल फॉर्मची पण लिंक आहे, त्यात गुगल फॉर्मवर जा. 2 मिनिटाचं काम आहे. फॉर्मची माहिती भरून आमच्यापर्यंत पाठवा. आमची टीम तुम्हाला पर्सनली सगळे मेसेज पाठवत राहील. टेलिग्रामची लिंक पण दिलेली आहे, लगेच जॉईन होऊन जा. आणि तुम्हाला जर ही बॅच घ्यायची असेल तर ही ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करा, यामधून बॅच परचेस करा. अडचण आलीच तुम्हाला तर 88 99 116 ह्या नंबरवरती कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या सगळ्या मित्रांना नक्की पाठवा, सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा. आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकून द्या आणि पुढची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.